आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात 25 मिनिटात 50 बातम्या। एप्रिलच्या सुरुवातीलाच पुण्यामध्ये उकाडा वाढलाय। शहरातील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं असून उन्हाची तीव्रता वाढली आहे। एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात तापमानानं 40शी गाठली। पुढील 2 दिवसात कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। राज्यात पाऱ्यानं चांगली सुसळी घेतली आहे। सूर्य तापल्यामुळे विदर्भात 42 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे। उष्ण झळांनी विदर्भ होरपळून निघालाय, तर अकोल्यामध्ये सोमवारी 43.2, ब्रह्मपुरीत 42.9, अमरावतीत 42.6, नागपुरात 42.2 आणि यवतमाळमध्ये 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। ठाणे शहराचं वाढतं तापमान शहराला उष्णतेच्या लाटेकडे घेऊन जात असल्याचं दिसतंय। सोमवारी ठाण्याचा पारा विक्रमी 42 अंशांवरती पोहोचला। येणाऱ्या काही दिवसात पारा आणखी वाढण्याचा इशारा देण्यात आलाय। राज्यात उष्णतेची लाट सक्रिय झाली असून भारतीय हवामान विभागानं मुंबई, ठाणे, रायगडला मंगळवार आणि बुधवार असा सलग 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट दिलाय। विदर्भावरती सूर्य कोपला असून अकोल्याचं कमाल तापमान 44 अंशांवर गेलंय। राज्यातील सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अकोल्यात झाली। पुढील 2 दिवस विदर्भात उष्ण लाटांचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा 41 अंशांवरती गेला। रात्रीच्या तापमानात सुद्धा वाढ झाल्यामुळे नागरिक हैराण झालेत। उन्हाच्या दिवसात गर्दीची ठिकाणं असलेल्या बस स्थानक, रेल्वे स्टेशनवरती तातडीनं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा असे निर्देश नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी दिलेत। मुंबईत आणि ठाण्यात मागील काही दिवसांपासून सतत होणाऱ्या हवामानातील बदलामुळे शहरामध्ये ताप आणि सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढल्याचं चित्र आहे। दुपारी कडक ऊन तर रात्री गारवा असं वातावरण अनेकांच्या प्रकृतीवरती परिणाम करतंय। त्यामुळे खासगी आणि महापालिका रुग्णालयात रुग्णांच्या रांगा वाढल्या आहेत। ठाणे ते वडाळा या मेट्रो 4 आणि मेट्रो 4A या मार्गिकेवरती 4 स्थानकांसाठी पादचारी पुलांची उभारणी MMRDA कडून होतीये। यासाठी 15 महिन्यांचा कालावधी लागणार असून या मार्गिकेचा दुसरा टप्पा पुढील वर्षानंतरच सुरू होणार आहे। ठाणे महापालिकेच्या माणकोली MBR मधील मुख्य जलवाहिनीला गळती लागली। ही गळती रोखण्यासाठी काम हाती घेतलं जाणार आहे। पालिकेच्या योजनेअंतर्गत पिसे ते टेमघर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या जाणार आहेत। त्यामुळे बुधवार 9 एप्रिल रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत शटडाऊन घेऊन ही कामं करण्याचं नियोजन करण्यात आलंय। नवी मुंबई सिडकोनं हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे। त्यामुळे 9 एप्रिल रोजी सिडको कार्यक्षेत्रातील नोडस आणि गावांना पाणीपुरवठा होणार नाही। त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे। रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईनं डोकं वर काढलंय। जिल्ह्यात अलिबाग, पेण तालुक्यात 3 गावं आणि 16 वाड्यांवरती भीषण पाणी टंचाई आल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे। तर अलिबाग तालुक्यातल्या उमटे धरणानं सुद्धा तळ गाठल्यामुळे 40 गावांना 2 दिवसाआड पाणीपुरवठा होतोय। जिल्ह्यातील 28 धरणांमध्ये केवळ 42% जलसाठा शिल्लक राहिलाय। मुंबईतील काही भागातील नागरिकांनी पाणी जपून आणि दक्षता घेऊन वापरावं अशा सूचना महापालिका प्रशासनानं दिल्या आहेत। काही भागात जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामामुळे दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून पाणीपुरवठा बंद ठेवण्याबरोबरच नागरिकांनी पाणी जपून वापरावं आणि उकळून पिण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 33% पाणीसाठा शिल्लक असताना आता केंद्र सरकारच्या नव्या नियमांना विरोध करण्यासाठी मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं संपाचं हत्यार उपसलंय। मुंबई पालिकेनं केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे नवे नियम लागू केल्यामुळे गुरुवार 10 एप्रिलपासून असोसिएशननं बेमुदत संपाचा निर्णय घेतलाय। मुंबई महापालिकेनं मलबार हिल टेकडी उतारावरती निसर्ग उन्नत मार्ग म्हणजेच ट्री टॉप वॉक बांधलाय। 30 मार्चपासून या उन्नत मार्गाला 24,000पेक्षा जास्त मुंबईकरांसह विदेशी पर्यटकांनी भेट दिली, तर 6,12,000पेक्षा जास्त महसूल यातून मिळालेला आहे। सध्या वाढलेल्या उकाड्यामुळे पहाटे आणि संध्याकाळनंतरच या उन्नत मार्गावरनं भटकंती करण्यास पसंती दिली जाते। मुंबई उच्च न्यायालयानं POP मूर्तींवरती बंदीचे आदेश जारी केल्यानंतर मुंबई महापालिका आणि पोलिसांकडून यंदाच्या माघी गणेशोत्सवात अंमलबजावणी करण्यात आली। ही बंदी गणेशोत्सवात सुद्धा लागू राहणार आहे। त्यासाठी आत्तापासूनच मुंबई महानगरपालिकेनं तयारी सुरू केली आहे। ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधनं मुंबईत POP मूर्ती नेऊ नयेत यासाठी महापालिकेनं कोकण विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत। हे पत्र मार्च 2025 मध्येच पाठवलेलं आहे। गुढीपाडवा आणि रामनवमीमुळे मुंबई आणि नवी मुंबईमध्ये फुलांची चांगली विक्री झाली। हनुमान जयंती आणि आगामी अक्षय तृतीयेला सुद्धा फुलांना ग्राहकांकडून मागणी वाढेल असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवलाय। तर उन्हाळ्यात फुलांची मागणी तुलनेनं कमी राहणार असल्याचा अंदाज आहे।
पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेकडून झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाते. महापालिकेनं अशा 3820 सोसायटी आणि आस्थापनांना फांद्यांची छाटणी करण्याची नोटीस बजावली आहे. यंदा पालिकेकडून सुमारे 1 लाखांपेक्षा अधिक झाडांच्या फांद्यांची छाटणी होणार आहे. गेल्या 3 महिन्यात सिडकोनं सुमारे 2 लाख चौरस मीटर अर्थात 5 एकरचं क्षेत्रफळ अतिक्रमण मुक्त केलंय. अतिक्रमण मुक्त केलेले हे भूखंड कुंपण घालून सुरक्षित केले जात आहेत. विशेष म्हणजे हे सर्व भूखंड विविध प्रयोजनासाठी सिडकोनं आरक्षित केलेत. नवी मुंबई महानगरपालिकेमधील लेट लतीफ अधिकाऱ्यांवरती आता शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेळेत कार्यालयात यावं यासाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात यावी. तसंच जे उशिरा येतील त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करून अहवाल सादर करावा असे आदेश देण्यात आले. मुंबईकरांचा लोकल प्रवास वेगवान आणि सुकर करण्यास प्राधान्य देणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागानं महसूल कमाईचा विक्रम नोंदवलाय. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये पश्चिम रेल्वेनं तब्बल 4485 कोटी रुपयांचा व्यावसायिक महसूल मिळवला. एसी लोकलच्या फेऱ्यांमुळे महसुलात मोठी वाढ झाली आहे. रेल्वे प्रशासनानं परळ ते कल्याण स्थानकादरम्यान 7व्या आणि 8व्या मार्गिकांचं बांधकाम करण्यासाठी क्षेत्र सर्वेक्षण सुरू केलं. हे सर्वेक्षण उपनगरीय रेल्वेचा विस्तार आणि परळच्या मेगा टर्मिनस प्रकल्पाचा भाग असल्याची माहिती मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या पारेषण वाहिन्यांमध्ये बिघाड होऊन ब्लॅकआउट झाल्यानंतर समस्या निर्माण होतात. मात्र रुग्णालय, मेट्रो आणि विमानतळासह महत्त्वाच्या ठिकाणचा वीज पुरवठा त्वरित सुरू करता यावा म्हणून टाटा पॉवर कंपनीला 100 मेगावॅटची बॅटरी एनर्जी स्टोरेज यंत्रणा उभारण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. मुंबईतील 8 लाख निवासी आणि व्यावसायिक ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर बँक मुंबईसाठी उभारण्याचा निर्णय घेतला गेलाय. मुंबईसाठी 100 मेगावॅट क्षमतेचे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम उभारण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे. मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत अन्नधान्याच्या वाटपात झालेल्या कथित गैरव्यवहारासंदर्भात गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. तसंच लवकरच आरोपपत्र दाखल केलं जाईल अशी माहिती राज्य सरकारनं दिल्यानंतर उच्च न्यायालयानं याचिका निकाली काढली. राज्याच्या तिजोरीची अवस्था बघता महायुती सरकारनं आर्थिक आघाडीवरील काटकसरीचं धोरण चालू ठेवलंय. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या वार्षिक तरतुदीच्या केवळ 60%च निधी वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून वित्त विभागानं याबाबत परिपत्रक जारी केलंय. ब्रिटिशकालीन इमारतीच्या धर्तीवर आयकॉनिक इमारती बांधण्यासाठी मुंबईत नगरविकास खात्यानं जादा चटई क्षेत्र निर्देशांक देण्याचा निर्णय घेतलाय. सध्याच्या नियमानुसार मिळणाऱ्या एफएसआय बरोबरच जमिनीच्या किमतीच्या 50% जादा एफएसआय संबंधित बिल्डरला मिळणार आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या 6 महिन्यांच्या कालावधीत राज्यातील 20,14,000 उद्योजकांना 19,392 कोटी रुपयांचं कर्ज वितरण करण्यात आलंय. योजनेअंतर्गत देशपातळीवरती वितरित करण्यात आलेल्या एकूण कर्जाच्या रकमेत राज्याचा हिस्सा 9.5% आहे. पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी उद्यानात रिक्त असलेली 2 पशुवैद्यकीय अधिकारी पदं भरण्यात येणार आहेत. त्यामुळे बागेतील प्राण्यांच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे. मुंबईतील बांधकाम कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे यासाठी पालिकेनं देवनार इथे आपला 3रा प्रकल्प जाहीर केलाय. शिवाय केंद्र सरकारच्या आदेशानुसार आपली नियमावली तयार केली आहे. ती बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदारांसाठी लागू करण्यात आली आहे. यावर्षीच्या हंगामात प्रथमच देवगड आणि रत्नागिरी हापूसची बंपर आवक 2 दिवसात मुंबईत झाली. जवळपास 80,000 पेट्या मुंबईमध्ये आल्या असून आता हापूसचा दर डझनचा 1200 ते 1500 रुपयांपर्यंत खाली आलाय. जागतिक आरोग्य दिनानिमित्तानं आरोग्याच्या विविध योजनांचा शुभारंभ करण्यात आला. या निमित्तानं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधासाठी 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींचं लसीकरण करण्याची घोषणा केली. तर ही मोहीम लवकरच सुरू करण्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली. JNPA ते गेटवेपर्यंतची सागरी प्रवासी स्पीड बोट सेवा सुरू करण्यास माझगाव डॉक कंपनीकडून तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आणखी 20 ते 22 दिवसांचा कालावधी लागणार आहे. तर यासाठी मे महिन्यापर्यंतची वाट बघावी लागणार असल्याची माहिती JNPA प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचं राज्य सुरू झालंय. 1,13,000 पेट्यांमधनं तब्बल 253 टन आंब्याची आवक झाली आहे. बाजारभाव सुद्धा नियंत्रणात येण्यास सुरुवात झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळतोय. मुंबईत फ्रँकिंगसाठीची सध्याची 5,000 रुपयांची मर्यादा 10,000 रुपयांपर्यंत करण्यास महसूल विभागानं मान्यता दिली. या दरांसंदर्भात शिफारसी करण्यासाठी अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. समितीच्या शिफारसीनुसार राज्याच्या महसुलात वाढ होण्याच्या दृष्टीने आता निर्णय घेण्यात येणार आहे.
केवळ गुड टच बॅड टच असे उपक्रम राबवून चालणार नाही, तर 18 वर्षांखालील लाडक्या लेकींच्या सुरक्षेसाठी शासनानं आणि प्रशासनानं उपाययोजना करण्याची गरज आहे. 2021 ते मार्च 2025 पर्यंत राज्यामध्ये 37,000 गुन्हे दाखल झालेत. सरासरी दररोज 24 अल्पवयीन मुलींची छेड किंवा अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी आणि लाडक्या लेकी राज्यात असुरक्षित असल्याचं दिसून येत आहे. मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या क्षेत्रात नवा ठसा उमटवलाय. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी राबवलेल्या 10 संशोधक प्रकल्पांपैकी 30 प्रकल्पांसाठी पेटंट दाखल करण्यात आलंय, तर 3 शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आले. वीज दरवाढीचा आता ग्राहकांना शॉक बसणार आहे. महावितरणकडनं प्रति युनिट 60 पैशांनी वीज महागली आहे. महावितरणकडनं समायोजन शुल्काच्या नावानं ही वसुली करण्यात येते. मुंबईत विविध स्तरावर होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेनं विविध उपाययोजना हाती घेतल्यात. कारवाई करत 1.5 वर्षात सुमारे 2,62 रुपयांचा दंड वसूल केलाय. परिसर स्वच्छ न ठेवणारे, कचरा तसेच राडारोडा कुठेही फेकणारे, तसंच राडारोड्याची वाहतूक करताना गाड्यांवरती ताडपत्री न वापरणाऱ्या पालिकेच्या टार्गेटवरती असल्याचं स्पष्ट झालंय. मागील 29 वर्षात मुंबईतील 4,03,374 भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण पालिकेनं केलंय. अद्यापही सर्वेक्षण केलेल्या 90,757 भटक्या कुत्र्यांपैकी 33,000 कुत्र्यांचं निर्बीजीकरण शिल्लक असल्याची आकडेवारी समोर आली आहे. सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्रावरती आणि जलवाहिनीवरती बुधवारी आणि गुरुवारी दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे. त्यामुळे दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत 2 दिवस जलवाहिनी बंद असेल. या जलवाहिनीतून पुरवठा करण्यात येणाऱ्या द्रोणागिरी, JNPA, उल्वे, खारघर आणि तळोजा नोडसह हेटवणे जलवाहिनीवरील सर्व गावांना 2 दिवस पाणीपुरवठा बंद असेल. पश्चिम रेल्वेनं प्रवाशांसाठी एक अभिनव सेवा सुरू केली आहे. पोर्टर ऑन कॉल या नव्या उपक्रमामुळे हमाल आता ऑनलाईन बुक करता येणार आहेत. सध्या ही सुविधा वसई रोड आणि वापी आणि वलसाड या स्थानकावरतीच उपलब्ध असेल. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरी सेवा सुविधांमध्ये AIचा प्रभावी वापर केला जाणार आहे. त्यामुळे प्रशासन अधिक गतिमान, कार्यक्षम आणि नागरिक केंद्रित होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता हे संकट नसून स्मार्ट सहकारी असेल. मुंबई सेंट्रल इथल्या नायर रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागाला सामाजिक दायित्वाअंतर्गत अत्याधुनिक उपकरणं नुकतीच उपलब्ध झाली आहेत. ही उपकरणं पोर्टेबल असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांची तपासणी अधिक सुलभतेनं करणं शक्य होणार आहे. ठाणे शहरातील कचराकोंडीवरती उपाययोजना म्हणून पालिका प्रशासन विविध पर्याय काढत आहे. शहरात हस्तांतरण केंद्र सुरू करताना कचऱ्याचं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न पालिकेनं केलाय, पण त्याला देखील नागरिक स्थानिकांनी विरोध केल्यामुळे 40% घंटागाड्या कचरा उचलण्यासाठी जात नसल्यामुळे शहरातील कचराकोंडी कायम असल्याचं चित्र आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार आणि बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी दिली. यवतमाळमधलं पुसद शहर आकर्षक दिसावं या उद्देशानं सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाच्या वतीनं पुसद शहरातील रस्त्यावरचे हे पथदिवे बसवण्यात आलेत. मात्र काही दिवसातच इथले बरेचसे दिवे बंद पडलेत. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. मराठवाड्यातील 3 जिल्हे टँकरवरती अवलंबून आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड या 3 जिल्ह्यातील 57 गावं आणि 11 वाड्यांना 83 टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय. छत्रपती संभाजीनगरात 200 कोटी रुपये खर्चून जलवाहिनी टाकण्याचं काम वेगानं सुरू आहे. मात्र हे पाईपलाईन टाकताना झालेल्या तांत्रिक चुकांमुळे शहरवासियांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. सोलापुरात पाणी प्रश्न गंभीर बनत असून या संदर्भात पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी अधिकाऱ्यांचा पाणीपुरवठा यंत्रणांचा आढावा घेतला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी टाकीला भेट देत प्रत्यक्ष पाहणी त्यांनी केली. तसंच नागरिकांना सुरळीत आणि शुद्ध पाणी पुरवठा करण्यासंदर्भात सूचना केल्या. राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आलाय. बहुतांश कारखान्यांनी ऊस गाळप बंद केलंय. यावर्षी साखरेचं उत्पादन जवळपास 30 लाख मेट्रिक टन कमी आहे. प्रेम प्रकरण आणि हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळाबरोबरच किरकोळ वादातनं महिलांनी केलेल्या आत्महत्येचे 64 गुन्हे गेल्या 13 महिन्यात नोंदवण्यात आले. यामध्ये यावर्षीच्या 3 महिन्यात 9 प्रकरणांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली. किल्ले रायगडावरती शनिवारी 12 एप्रिलला 345वी शिवपुण्यतिथी तसंच शिवसमाधी जीर्णोद्धार शताब्दी अभिवादन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी दिली. चैत्र यात्रा सोहळ्यानिमित्तानं विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल. यासाठी 6 लाख बुंदीचे लाडू आणि
60,000 राजगिरा लाडू प्रसाद तयार करण्यात आले. तसंच भाविकांची दर्शन रांगेत आणि मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये. दर्शन झाल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल या दृष्टीनं लाडू तयार ठेवण्यात येत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरेंच्या हस्ते म्हसाळा नगरपंचायत हद्दीतील 3 शाळांच्या 1,40,00,000 रुपयांच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन करण्यात आलंय. तर शहरातील अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कूल इथे नवीन 25 संगणक कक्ष, तर न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज इथे नवीन 25 संगणक कक्षाचं उद्घाटन तटकरेंच्या हस्ते करण्यात आलं.